कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. असे म्हणत आपल्या शेतात भक्तीचा मळा फुलवणारे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत कवी म्हणजे संत सावता माळी. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे त्यांचे गाव आहे. त्यांचे आजोबा दैवू माळी हे विठ्ठल भक्त होते. मराठवाड्यातील औसे हे त्यांचे मूळ गाव आहे. ते एकदा पंढरपूरहून आल्यानंतर अरण या गावी आले. काही दिवस ते मंदिरात राहिले. नंतर त्यांनी याच गावात जागा घेऊन घर बांधून स्थायिक झाले. सावता माळी यांचे वडील पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतातील कामे करत ईश्वराचे भजन व पूजन करीत असत. आपल्या घरातूनच विठ्ठल भक्तीचे संस्कार मिळाल्याने लहानपणापासूनच सावता महाराजांना ईश्वर भक्तीची गोडी निर्माण झाली. परमेश्वर भेटीची तळमळ त्यांच्या मनात निर्माण झाली. एकदा पहाटे पांडुरंगाचे स्मरण करत असताना ते एकाग्र झाले. माझे चित्त तुझ्या चरणी राहू दे, माझ्या प्रत्येक कृतीत तुझा अंतर्भाव राहू दे. तूच माझे सर्वस्व आहेस, मला तुझा ध्यास लागला आहे असे म्हणाले. त्यांचा तो उत्कट भक्तिभाव पाहून साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभा राहिला. ते स्वतः कधी पंढरपूरला गेलेच नाही, पण पंढरपूरचा पांडुरंग त्यांच्या भेटीला आला. आजही पंढरपूरची पालखी सावतोबांना भेटायला येते. रात्रंदिवस ते विठ्ठलाचे चिंतन करू लागले. त्यांच्या ध्यानीमनी फक्त विठ्ठलाचेच नाव होते. संत सावता महाराज श्रेष्ठ संत कवी होते. संत ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा 25 वर्षांनी व संत नामदेव महाराजांपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. अवघे 45 वर्षे आयुष्य लाभलेल्या या संत कवीने भक्ती व ज्ञानाची बीजे पेरून भावभक्तीचा मळा फुलवला. वयाने ज्येष्ठ असूनही संतांना देव मानून त्यांच्या सहवासाची मागणी त्यांनी परमेश्वराकडे केली. ते म्हणतात, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे. आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून शेतात मळ्यात राबत असताना विठ्ठलाचे भजन व नामस्मरण केले. शेतात येणाऱ्या हिरव्यागार पिकात तसेच नांगरणी केलेल्या ढेकळात पांडुरंगाचे रूप पाहिले. भक्तीमध्येच खरे सुख व आनंद आहे. ऐहिक जीवनात कर्तव्य कर्मे करत असताना काया वाचा मने ईश्वर भक्ती करता येते. ईश्वर भक्तीचा अधिकार सर्वांना आहे असे सांगून जनमानसांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. संत सावता माळी यांचे एकूण 37 अभंग उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग काशिबा गुरव लिहून ठेवत असत. संत सावता महाराजांनी धार्मिक प्रबोधन आणि भक्ती प्रसाराचे कार्य निष्ठेने केले. आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजेच इसवी सन 1295 रोजी ते अनंतात विलीन झाले.